नमस्कार मंडळी, स्वागत तो करो हमारा। आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या पवार घराण्याशी संबंधित मोठ्या आरोपांबद्दल सविस्तर बोलणार आहोत। या प्रकरणाचा थेट संबंध आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी आणि पुण्यातील एका 1800 कोटी रुपयांच्या जमिनीच्या व्यवहाराशी। या प्रकरणात असे आरोप करण्यात आले की 1800 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली। पैसा ही पैसा होगा। आणि एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेली। मरना तेरे को डर नहीं लगता। या सर्व गोष्टींचा उल्लेख उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आणि त्यानंतर हे प्रकरण थेट राज्याच्या राजकीय वादळाचं केंद्र बनलं। बुधवारी रात्री अंबादास दानवे यांनी एक्स म्हणजे पूर्वीचं ट्विटर वरून एक पोस्ट केली। त्या पोस्टमध्ये त्यांनी थेट अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा नावाचा उल्लेख केला। मरना तेरे को डर नहीं लगता। त्यांच्या मालकीची अमेडिया होल्डिंग LLP नावाची कंपनी केवळ 1 लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू करण्यात आली असल्याचं सांगितलं। ही कंपनी केवळ 4 वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर 2021 मध्ये रजिस्टर झाली होती आणि या कंपनीत 2च भागीदार आहेत। पहिले पार्थ अजित पवार आणि दुसरे दिग्विजय अमरसिंग पाटील, जे पार्थ पवारांचे मामे भाऊ असल्याचं सांगितलं जातं। आता प्रश्न असा निर्माण होतो की 1 लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी 300 कोटींची जमीन कशी खरेदी करू शकते। दानवेंनी आणखी एक गंभीर आरोप केला। या व्यवहारासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये इतकीच होती। 150 रुपया देगा। सामान्यतः अशा प्रकारच्या मोठ्या व्यवहारासाठी कोट्यवधी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, पण येथे उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली। 22 एप्रिल 2025 रोजी अमोडिया कंपनीने IT पार्क उभारण्याचा ठराव केला आणि फक्त 2 दिवसानंतर म्हणजे 24 एप्रिलला उद्योग संचालनालयाने या प्रकल्पासाठी स्टॅम्प ड्युटी माफीचं प्रमाणपत्र दिलं। समझ रहे हो ना। यानंतर पुढील 27 दिवसांत कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमिनीचा व्यवहार केवळ 300 कोटींना करण्यात आला। तरीका भीक मागणे का। आता इथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे। कोरेगाव पार्क या पुण्यातील सर्वात महागडा आणि प्रतिष्ठित परिसर मानला जातो। या भागात सध्या जमिनीचा बाजारभाव प्रति स्क्वेअर फूट 10,700 रुपये एवढा आहे। त्या हिशोबाने पाहिलं तर 40 एकर क्षेत्रफळाच्या जमिनीची किंमत जवळपास 1800 कोटी रुपयापर्यंत जाते। म्हणजेच एवढी जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केली। ये सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। गेल्याने प्रश्न उपस्थित होत आहे। या व्यवहारामागे राज्य सरकारचं IT धोरण वापरून घेतल्याचं समोर आलं आहे। राज्य सरकारच्या धोरणानुसार जर एखाद्या प्रकल्पात 25% पेक्षा अधिक भांडवली गुंतवणूक IT क्षेत्रात होत असेल तर अशा प्रकल्पांना स्टॅम्प ड्युटी सूट दिली जाते। अमेडिया कंपनीनं 22 एप्रिल रोजी IT पार्क उभारण्याचा ठराव केला आणि याच आधारावर त्यांनी या सवलतीचा लाभ घेतला। 2 दिवसांतच फाईल मंजूर होऊन स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली। बस रुलाएगा क्या। ही गती पाहून अनेकांना शंका वाटत आहे, कारण अशा फाईल्सला साधारणपणे मंजुरी मिळायला महिने किंवा वर्ष लागतात, पण इथे केवळ 48 तासात निर्णय झाला। आता आपण या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्द्याकडे येतो। ही जमीन कोणाची होती? माध्यमांमधील माहितीनुसार ही जमीन महार वतनदारांची जमीन होती। कायद्यानुसार वतनाची जमीन विकता येत नाही। जर ती विकायची असेल तर त्यासाठी सरकारला नजराना भरावा लागतो। मात्र या व्यवहारात अशा प्रकारचा कोणताही उल्लेख कागदपत्रांमध्ये नाही। म्हणजेच जमीन वतनाची असूनही ती विकण्यात आली आणि त्या संदर्भात योग्य परवानगी घेतल्या गेल्या नाही। हा प्रश्न आता चर्चेत आहे। या जमिनीचे मूळ मालक संकेत गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुंडवा येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन 1860 सालच्या संधीनुसार त्यांच्या पूर्वजांना देण्यात आली होती। त्यांच्याकडे या जमिनीचे 1930 आणि त्यापूर्वीचे सातबारे उतारे आहेत। त्यांच्या मते 2006-2007 दरम्यान शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीने त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती आणि त्यावेळी सांगितलं गेलं की सरकारकडून जमीन सोडवून घेण्यासाठी हे आवश्यक आहे। त्यावेळी आर्थिक अडचण असल्याने वतनदारांनी विश्वास ठेवला आणि काही जणांनी ही पॉवर ऑफ अटर्नी दिली, पण नंतर समजलं की हीच पॉवर ऑफ अटर्नी वापरून जमीन दुसऱ्यांच्या नावावर वळवण्यात आली। केवळ एका सहीवर व्यवहार
गायकवाड यांच्या मते या जमिनीचे एकूण 126 हिस्सेदार आहेत. त्यातील एक व्यक्ती अशोक आबाजी गायकवाड, त्यांच्याकडून 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सही घेतली गेली आणि त्यानंतर त्या कागदावरूनच अमोडिया कंपनीच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी केली गेली. त्यांचा आरोप आहे की इतर हिस्सेदारांची ना संपत्ती घेतली ना माहिती दिली आणि तरीही व्यवहार झाला. यामुळे व्यवहार फसवणुकीचा आणि बेकायदेशीर असल्याचं ते म्हणतात. प्लीज ये अच्छा ये अच्छा. अंबादास दानवे यांच्या आरोपानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी थेट मागणी केली की हा व्यवहार तात्काळ रद्द केला जावा आणि चौकशी व्हावी. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या मते मारवतनाची जमीन विकता येत नाही आणि अशा परिस्थितीत अमोडिया कंपनीने हे कसं केलं हे स्पष्ट व्हायला हवं. अंजली दमानिया यांनी एक महत्त्वाचा आर्थिक मुद्दा उपस्थित केला. अमोडिया कंपनीचं भांडवल फक्त 1 लाख रुपये आहे, मग 300 कोटी रुपये आले कुठून? त्यांनी सांगितलं की जर कंपनीमध्ये इतका पैसा आला असेल तर तो अनसिक्युअर्ड लोन म्हणून किंवा डायरेक्टरांनी स्वतः दिला असावा. जर पैसा संबंधित कंपन्यांमधून आला असेल तर तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रकार होतो, ज्यात राजकीय पदाचा गैरवापर केल्याचा आरोप लागू शकतो. या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकरणात महसूल विभागाने लँड रेकॉर्डची संपूर्ण माहिती मागवली आहे. प्राथमिक तपासात काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत आणि जर कुठेही अनियमितता झाली असेल तर त्यावर योग्य ती कारवाई होईल. दरम्यान पार्थ पवार यांनी फोनवरून प्रतिक्रिया देताना सांगितलं की आम्ही काही चुकीचं केलं नाही. मात्र त्यांनी माध्यमांना अधिक माहिती देण्यास नकार दिला. या सगळ्या प्रकरणात एक महत्त्वाची बाब म्हणजे वेळ. ज्या दिवशी पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारात चर्चेत आला त्याच वेळी शरद पवार आणि अजित पवार युती करण्याच्या चर्चा सुरू होत्या. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकरणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते पार्थ पवारांच्या शांततेने. सुरुवातीला त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. जेव्हा माध्यमांनी वारंवार विचारलं तेव्हा त्यांचं एकच उत्तर होतं, मी सगळं कायदेशीर केलं आहे, चुकीचं काही नाही. अब तो सच बोल दे भोसडी. या प्रकरणावर महसूल विभाग, उद्योग संचालनालय आणि लँड रेकॉर्ड विभाग या तिन्ही संस्थांकडून माहिती मागवण्यात आली आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून इथे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला, जमीन वतनाची आहे का आणि तिची विक्री कायदेशीर होती का? दुसरा, 300 कोटींच्या व्यवहारासाठी पैसे कुठून आले? आणि तिसरा, स्टॅम्प ड्युटी माफीसाठी वापरलेला IT प्रकल्प खरोखर अस्तित्वात आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास प्रकरणाचं खरं चित्र समोर येईल. IT पार्क प्रकल्पाचं वास्तव काय? अमेडिया कंपनीने IT पार्क उभारण्याचा दावा केला आहे, पण स्थानिक स्तरावर केलेल्या चौकशीत समोर आलं की त्या जमिनीवर सध्या कोणतंही बांधकाम सुरू नाही. स्थानिक ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डनुसार त्या ठिकाणी अद्याप ओपन लँड म्हणून नोंद आहे. यामुळे IT पार्क उभारण्याचं कारण दाखवून स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली का? हा संशय अधिकच वाढला आहे. वतन जमीन म्हणजे पूर्वी सरकारकडून राजकीय आणि सामाजिक सेवेच्या बदल्यात दिलेली जमीन. महाराष्ट्र जमीन सुधारणा कायद्यानुसार अशी जमीन थेट विकता येत नाही. ती विकायची असल्यास सरकारकडून परवानगी आणि नजराना भरावा लागतो. या प्रकरणात जर ही जमीन खरंच वतनाची असेल तर व्यवहार आपोआप अवैध ठरतो आणि या व्यवहारात सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्यास तो गंभीर गैरव्यवहार ठरू शकतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यांचा मुख्य मुद्दा आहे सत्तेचा वापर करून कायदे वाकवले जात आहेत. अजित पवारांनी सुरुवातीला या प्रकरणावर मौन बाळगलं, पण विरोधकांचा दबाव वाढल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हटलं, हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर आहे. माझ्या कुटुंबाने कोणतंही नियमभंग केलं नाही. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. पवार घराणं हे राज्याच्या राजकारणातील एक मोठं आणि प्रभावी नाव आहे. पण याच घराण्यावरचे आरोप आता त्या प्रभावालाच प्रश्न विचारत आहेत. राजकारणात प्रतिमा जपणं हे सत्तेपेक्षा कठीण असतं आणि हे प्रकरण त्याचं जिवंत उदाहरण आहे. पार्थ पवाराचं प्रकरण
अजून न्यायालयात गेलेलं नाही, पण जनतेच्या न्यायालयात मात्र चौकशी सुरूच आहे. भविष्यात निकाल काहीही लागो, या प्रकरणानं एक गोष्ट निश्चित केली, महाराष्ट्रातील नागरिक आता जागे झालेत. ते आता कोणत्याही नेत्याला सत्तेचा फायदा घेऊन कायदे वाकवण्याची मुभा देणार नाहीत. राजकारणात सत्ता मिळवणं सोपं असतं, पण विश्वास मिळवणं आणि टिकवणं तेवढंच कठीण. आणि आजच्या महाराष्ट्रात हा धडा सर्व नेत्यांनी लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक्स, लव यू फॉरएवर.